तर मोदींचे डीबीटी सुरू करण्याचं स्वप्न पण महाराष्ट्रात एजंटचा सुळसुळाट असल्याचं जयंत पाटलांनी विधानसभेत म्हटलं। यावरून देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना टोला लगावला। अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडतात असं फडणवीसांनी म्हटलंय। तर यावर मोदींच्या काही योजना आवडतात तर काही योजना आवडत नाहीत असा पलटवार जयंत पाटलांनी केला। माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी, ती ह्या योजनेत सुरू करणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो महाराष्ट्रभर एजंट सुरू झाले आहेत, एजंट म्हणजे काही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री महोदय एजंट सुरू झाले आहेत की त्याचा काही विश्वासच बसणार नाही आपल्याला। आणि त्यामुळे भांडी वाटप करण्याच्या पेट्या वगैरे वाटणं हा अध्यक्ष महोदय हेतू मंडळाचा नाही, त्यामुळे आपण त्याच्यात इंटरव्हीन करून हा निर्णय घ्याल काय? मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्ह वाटतो। या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल, पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे, तर माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल। डायरेक्ट बेनिफिट जो आहे डीबीटी, तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटवर करायचे ही मोदी साहेबांची घोषणा होती आणि मग साफ लक्षवेधी सूचना जी होती ती कामगार महामंडळाच्या मार्फत, ते कामगार मंडळ जे आहे त्याच्यातून दिले जाणारे बेनिफिट्स हे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर वर्ग करावेत। मोदी साहेबांचं सरकारने ऐकावं अशी माझी सरकारला विनंती होती। मोदी साहेबांच्या काही योजना आवडतात, काही योजना आवडत नाहीत, हा प्रश्न